तिसरी घंटा होते, मखमल ही उलगडते, रंग रंगल्या अभिनेत्याचे भान हरपुनी जाते. कसली जादू होते, भारुनी सारे जाते, रसिकांसाठी आसू आणिक हासू देऊन जाते. हा गौरव नाटकलेचा, हा गौरव लोककलेचा, या नटराजाच्या सेवेसाठी जीवन देणाऱ्याचा. जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, माय मानतो मराठी. असंच या मराठीचं कोड कौतुक करणारं, मराठीचा इतिहास सांगण्यासाठी आपल्याच काही विद्यार्थ्यांनी त्यांचं मनोगत तुमच्यासमोर. स्वराज्य तोरण कराय तोरण गरजती तोफांचे चौघडे, मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे. स्वराज्य तोरण करे गरजती तोफांचे चौघडे, मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे. महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. हा अमुचा आहे बाणा, ही अमुची आहे बोली, अस्मानी झळके भव्य पताका भगव्या हजरी पटक्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची. महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. ही माय भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची. महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. हा अमुचा आहे बाणा, ही अमुची आहे बोली, अस्मानी झळ
फडके भव्य पताका भगव्या हजरी पटक्याची. तुम्हाला सुद्धा जेव्हा तुम्ही शाळेत आलात तेव्हा फास्ट बोलता येत होतं, पण आई, बाळाची आई, तिला आपल्या बाळाची भाषा लगेच कळते. बाळ रडायला लागलं ना की लगेच त्याची भाषा कळते की मान्यवरांचे, गुरुजनांचे व बालमित्रांचे रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णुवामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेचा गौरव आणि कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन या दुहेरी हेतूने आज आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करत आहोत. मराठी भाषा
मुंबईच्या किनारी मध्ये शिकते. मी आज तुम्हा सर्वांना मराठी राजभाषा दिवस बद्दल काही माहिती सांगणार आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. 20 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस प्रख्यात कवी कुसुमराज यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. ते एक महान कवी, नाटककार, उपसंपादक तसेच कथालेखकसुद्धा होते. मराठी भाषा दिन हा महाराष्ट्रातील आणि जगभरातील मराठी भाषिकांसाठी खूप महत्त्वाचा आहे. या दिनाला मराठी भाषा दिन तसेच मराठी भाषा गौरव दिन असेही म्हणतात. मराठी ही खूप सुंदर व सामर्थ्यवान भाषा आहे. मराठी महाराष्ट्राची मातृभाषा व राजभाषा आहे. विचारे आहे. मी पाचवी ब ची विद्यार्थिनी. चला मग एक कविता सादर करते. मराठी म्हणजे माया, मराठी म्हणजे आपुलकी, मराठी म्हणजे शान. मराठी आमची महाराष्ट्राची शान. भजन कीर्तन ऐकतानाच हरपून जाते भान. काना मात्रा वेलांटीचे मिळे ज्ञानवान, साहित्य आणि इतिहास मराठीचे महान. मराठी मायबोली आमची बोल रसाळ, भाषासह सुंदर प्रेम. म्हातारपण आयुष्याच्या या वळणावरती अनुभवाच्या आठवणी येते. आलो जन्मदारी काय आणली शिदोरी, प्रश्न पडतात उत्तर न मिळे. का मग आयुष्य पिळे बालपणीच्या या साठवणी, मुठीत घेऊन या आठवणी. या वळणावरती अनुभवाच्या या आठवणी येते. लहानपणापासून पडे प्रश्न पार, काय शिकावे, कसे शिकावे, कसे जगावे. वाटते या मज लहान जीवास, खेळावे बागडावे. पण आई म्हणते शिकून घे, ताई म्हणते शिकून घे, बाई म्हणते शिकून घे. मन होते पाखरागत हुरकून उडून जावे. मी आज माझ्या हाताने एक कविता लिहिली आहे. माझ्या कवितेचे नाव आहे महाराष्ट्राची मराठी. मान आहे, स्वाभिमान आहे, मराठी महाराष्ट्राची शान आहे. साधू संतांची ही राष्ट्रभूमी, स्वराज्याची ही जन्मभूमी. महाराष्ट्राची गंगा, तापी आणि गोदावरी, महाराष्ट्राची संस्कृती जपणारी ही मराठी बोली लावली. नागपूरच्या संत्र्यांसारखी व नाशिकच्या द्राक्षांसारखी गोड आहे